थँक्यू सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. बिग बॅटल बिग फाईट वियाना सुपर किंग आणि त्यांच्या अपोजिट रॉकस्टार बॉईज. पहिला बॉल सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलाय मिडॉनच्या दिशेने. पहिल्या बॉलवरती सिंगल कंप्लीट. 10:58 हा पहिला बॉल फेकला जातोय. पॉइंट्स टेबल आपण पाहिले तर फार मोठी तफावत पाहिले. प्रत्येक टीमला पॉइंट्स हव्यात. वियाना सुपर किंगला देखील हा मॅच जिंकणं महत्वाचं आहे आणि रॉकस्टार बॉईजला देखील. करूया मरुस्थिती. हुक केलाय. हुकचा फटका. जय श्रीराम. स्टँड मध्ये सलामी देणारा बिग शॉट सिक्सर. हे पहा जय श्रीराम. अप्रतिम फटका. जागा बनवली. हुकचा फटका. अर्धा हुक आणि अर्धा पुल. कंट्रोल मध्ये जय श्रीराम या स्टँड मध्ये षटकार. 6 धाब्याने धावपळक जर पाहिलं तर 2 बॉल 7 धावा. पुढचा बॉल रोहित. अजून एक चांगला ड्राईव्ह आहे मिडॉनच्या दिशेने. फिल्डर आलाय. रनआउटची संधी आणि संधी बरोबर पूर्ण होते. सॅम गायकवाडची चुकी आहे यामध्ये, कारण की फटका खेळला आणि फिल्डर तिथे होता. सॅम धावतच गेला आणि इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट जातोय. मला वाटते भूपेश भवानी नंतर जास्तीत जास्त रनआउट होणारा प्लेयर आहे ना तो सॅम गायकवाड. याचेही आपण नाव घेतोय. सॅमला परतावं लागतंय. बॅक टू द पॅव्हिलियन. हे पहा ऍक्शन रिप्ले. ओव्हर द विकेटने बॉल होता. बरोबर ऑफ स्टंपवर पिचिंग केला. फटका खेळला आणि त्यानंतर नकार दिला. परंतु कृष्णा आहे तो बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही आणि त्या कारणास्तव कॉलिंग झाला नाही. रनआउटच्या माध्यमातून सॅम गायकवाड बिग विकेट. आकाश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आलाय. विक्रांत पाटील आणि निखिल पाटील मालजीपाडावरून मॅचचा आनंद घेतात. इथेही ते आल्यात आणि त्यांनी पारितोषिक लावले. आकाश चव्हाणने 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आकाश चव्हाणला देखील लुरो बनण्याची संधी आहे आज. अभी नाही तो कभी नाही. 3 बॉल 7 ऑन ड्राईव्ह. शॉर्ट लेगला बॉल निघून जातो आणि 1 धाव. 1 या धावसंख्येने 4 बॉल 8 धावा. अगोदर तुम्हाला पॉइंट्स दाखवलेत आणि पॉइंट्स नुसार महत्वाची गोष्ट आहे ती नेट रन रेट फार मॅटर करेल. खास करून जे संघ 2 मॅच जिंकतील ना त्यांच्याकरता नेट रन रेट फार महत्वाचा. पूल ए पूल बी हे 2 ग्रुप आपण पाहतोय या JPL मध्ये. पूल ए मधून 3 संघ वरती येतील आणि पूल बी मधून 3 संघ वरती येतील. ड्राईव्ह केलाय मिडऑफच्या दिशेने बॉल. 1 धाव. 1 या धावसंख्येने 5 बॉल 9. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या मध्ये रॉकस्टार बॉईज या संघाला आपण बघतायत. कृष्णा आहेत. दुसऱ्या बाजूला आकाश चव्हाण. पहिला धक्का लागलाय सॅम गायकवाड याच्या स्वरूपात. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. मध्ये बिघाड. पुन्हा एकदा चेंडू हाताळावा लागेल. डेड बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलाय. जितेंद्र प्रीमियर लीग JPL सीझन 5 जबरदस्त मॅच 2 संघाच्या माध्यमातून रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. रॉकस्टार बॉईज आणि त्यांच्या विपक्षामध्ये वियाना सुपर किंग्स या 2 टीमच्या माध्यमातून शेवटचा अंतिम बॉल. इथे फुलटस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. चांगला फटका. मनगटाचा पुरेपूर वापर केला. क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉनचे बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. तत्पूर्वी 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत. 2 धावेच्या माध्यमातून 11 धावा फटकावरती लागले. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. सुरुवात चांगली झाली. 11ची सरासरी गाठले परंतु इथे विकेट देखील गेलाय. ही देखील एक महत्वाची गोष्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. 1 ओव्हर 11 धावा 1 विकेट. 1-1-1. पुन्हा एकदा कोइन्सिडंट आकडा येत असताना जास्त टाइमपास होणार नाही याकडे लक्ष असू द्या. कारण की स्कोररने सांगितले की पहिला बॉल 10:58 डिलिव्हर झाला आणि याच प्रकारे रन रेट राहिला तर 55च्या आसपास प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय.
विहाना सुपर किंग रोहन कुंजविहारी पाटील यांचा संघ आपण पाहतोय ऑरेंज आर्मी VSK. तर एका साईडला यंदाच्या हंगामामध्ये नवीन संघ इन्व्हाइट केले रॉकस्टार बॉईज. रॉकिंग परफॉर्मन्स करेल का? सुधन अण्णा आणि संतोषजी भांडवलकर, मनोज पाटील यांचंही नाव घेईन मी. रॉकस्टार बॉईज आणि थँक्यू रॉकस्टार बॉईज. आज कॉमेंटेटर करता जेवणाची व्यवस्था आपण केलात त्याबद्दल आपला आभारी. आणि खास करून जेवणाची मेजवानी ममता भोईर तसेच लक्ष्मी भांडवलकर आणि प्रिया पाटील यांच्या वतीने त्याबद्दल आपला आभारी. रॉकस्टार बॉईज आणि संपूर्ण मनोज पाटील, महेंद्र भोईर, संतोष भांडवलकर यांचा आभारी. 11 धावा. अमित नाईक देखील मॅचचा आनंद घेत आहेत. वेलकम अमित नाईक उर्फ भाऊजी, आपलं देखील हार्दिक स्वागत. रॉकस्टार टीमला तेही सपोर्ट करतायत. एका साईडला विहाना सुपर किंग, खेम्यामध्ये भरपूर सारे प्रेक्षक रोहनजी पाटील साहेबांना आपण पाहतोय. ओ इथे स्क्वेअर कट. आकाश चव्हाण संपूर्ण JPL मध्ये फ्लॉप 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 शो. खराब बॅटिंग. तुमच्यावरती विश्वास दाखवलाय. जे काम त्यांनी चंद्रपडा बॉईज संघामध्ये केलंय ना ते इथेही तो करतोय. गेलाय विकेट. महत्वाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला गेलाय. खरं तर या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर स्लाइस करण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता आणि त्याच कारणास्तव कव्हर पॉइंटला कुठली चुकी झाली नाहीये. विकेटचं बदल हा लागलाय मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 2 टीम रॉकस्टार बॉईजच्या संघाला. ऍक्शन रिप्ले पहा. कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाची निवड त्या ठिकाणी अचूक झाली आणि मैदानाच्या आतमध्ये धक्का लागलाय. हा दुसरा विकेटचं बदल. खेळाडू बाद. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली, गॅप शोधला नाही. आकाश चव्हाण आज अडचणीमध्ये संघ होता आणि तिथे अडचणीमधून बाहेर काढत असताना सध्या विकेट गेलाय. मैदानाच्या आतमध्ये आलाय चेतन म्हात्रे. चंद्रपडा एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध. पहिली JPL गाजवली होती आणि दुसरी म्हात्रे लायन रोअर मधून खेळत असताना चेतन म्हात्रेच्या नेतृत्वाखाली संघ क्वालिफाय फायनल पर्यंत पोहोचला होता. आणि तेव्हा सलामी अनेक चढउतार पाहिलेला खेळाडू, अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवलेत. चेतन म्हात्रे स्ट्राईक एंडला आलाय आणि सध्या जिम्मेदारी निभवावी लागेल. नेल्सन फिगर जो आकडा आला तिथे विकेट गेला. ओ यावेळी ऑफ स्टंपवर ही लाईन पाहिली आणि इथे डॉट बॉल येतोय. दबाव आहे. नॉकआउट मॅच ज्यावेळी खेळतात त्यावेळी दबाव जाणवतो. रॉकस्टारचा रन रेट जिंकावा लागेल. रॉकस्टार बॉईजच्या संघाला तिसरा धक्का. धावसंख्येचा फटकावरती 11 असताना केवळ मिस्टर JPL पहिल्या पर्वाचा आणि तो आलाय आणि त्याच्याकरता पारितोषिक लावलंय. सलग 3 षटकार ठोकले. कसही 3 षटकार ठोका आणि 5,000 रुपये रोख रक्कम प्रथमेश कन्हैया भोईर यांच्याकडून घेऊन जा. केवळ संधी आहे आज. 3 षटकार 5,000. टीमची धावसंख्याही वाढेल आणि एक चांगला कॉन्फिडन्स देखील येईल. हर्ष पुढचा बॉल. ओ जे आर्यनला प्रश्न विचारलाय ना त्याचं उत्तर दिलंय. आर्यनला सांगितलं की पहिला बॉल कसा फेस करू आणि इथे डिपेंड्स केलाय. पहिला बॉल दबावाचा असतो. तिथे धावा येवो ना येवो तुमचा कॉन्फिडन्स फार महत्वाचा आणि कॉन्फिडन्स केवलचा वाढलाय कारण की मिडल ऑफ द बॅटने सन्मान दिली. आता सन्मान नंतर पाहूया त्याचं काही आक्रमण आहे का. 4 बॉल 2 विकेट 2 डॉट. पायावरचा बॉल गॅप मध्ये केला इनफिल्डला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिथे फिल्डर येतोय. जबरदस्त फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावपळक वेगाने पुढे येते. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 13 धावा. हर्षचे पहिली 3 बॉल पाहिले ना W0W. वाव. गोलंदाजी होत असताना 5 बॉल मध्ये 2 विकेट 2च धावा दिल्यात. ग्रेट बॉलिंग अटॅक मिस्टर हर्ष म्हात्रे. शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय मिडॉनच्या दिशेने. फिल्डर येतोय वेगाने. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हा ना करता करता सध्या सिंगल वरती समाधान. ओव्हर झाल्या 2
आणि 2 ओव्हरमध्ये 14 धावा. 1432 हा आकडा येतोय. 14 धावा 3 विकेट 2 ओव्हर. काहीकांचा फेवरेट आकडा असावा 1432. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 14 धावा धावकावरती लागल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरं तर यात जर सरासरी चालू राहिले तर 35 बनतील. त्याहून अधिक सरासरी जर पाहिली गेली तर 44 पर्यंत नेऊन पोहोचेल. परंतु सरासरी आता वाढणं गरजेचे आहे. जी 7ची सरासरी आहे मिनिमम ती 10 मिनिमम ती 11 वरती जाणं पोहोचण्याचं गरजेची गोष्ट आहे. परंतु कौतुक करावं लागेल हर्ष या गोलंदाजाचं. अचूक टप्प्यावरती भेदक मारा. नियंत्रण काय असते गोलंदाजाचं हे मात्र त्याने प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दर्शवलं गेलंय. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 14 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये रॉकस्टार बॉय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल आणि षटक क्रमांक 3 मध्ये यश बंटी. बंटी भरपूर वेळा त्याने वाजवले घंटी. यश शिगम नाव आहे त्यांना. आम्ही यश सिंघम या नावाने नेहमीच बोलत असतो. आणि ज्या पद्धतीचा खेळ आहे या 3-4 वर्षामध्ये मॅन इन फॉर्म यश उर्फ बंटी बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 3 घेऊन. ओ आडव्या बॅटने बॉल खालीच राहिलाय. इथे मात्र सबमरीन डिलिव्हरी ॲक्युरेट. इथे डॉट बॉल येतोय. दबाव. रॉकस्टार संघामध्ये चांगले चांगले खेळाडू आहे आणि अजूनही चंद्रपाड्याचा बाहुबली देखील येणं बाकी आहे. म्हणून इथे धावा कराव्या लागतील. फ्री माइंडने बॅटिंग करावी लागेल. केवलला क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे. फक्त गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. रनआउटची संधी आहे परंतु इथे मात्र नॉन सेकंडला थ्रोच केला नाही कुणाल पाटीलने. एक धाव येते. कदाचित बॅटची एज. यस डेफिनेटली इनसाइड एज. त्यानंतर शरीरावरती बॉल आला. एक धाव 5 चेकी सिंगल. बॉल हातातून निसटला गेला नाहीतर रनआउटची दाट शक्यता होती. एक या धाव संख्येने धावफलक 15 धावा. पुढचा बॉल. यश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. बिग शॉट खेळायचा इरादा आहे. त्या प्रकारे फटकेबाजी होत नाही. मिडॉनच्या दिशेने फिल्डर आला. लॉगॉनचा स्ट्राईक एंडला फेकी. खराब फेकी. 2 धावा कंप्लीट. प्रत्येक धाव मोस्ट व्हॅल्युएबल असेट बनेल तुमच्या टीम करता. आणि सध्या 17 वरती 3 गडी बाद. एकंदरीत तुषार जर पाहिलं ना सध्या दबाव आहे रॉकस्टार टीम वरती. त्याचं कारण आहे कृष्णा ज्याने 5 मध्ये 11 केला तो कमी स्ट्राईक वर आला. आता स्ट्राईक वरती तो आहे पण तो केवळ स्ट्रगल करतोय. स्ट्रगल मधून बाहेर पडावा लागेल. नक्कीच विकेट देखील गेलेत. त्याच कारणाचं 17 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. 2.3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण कंप्लीट झाला. या पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये नाही होत. इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. जितके डॉट बॉल येतील तितका प्रेशर रॉकस्टार बॉईज वरती आणि जिथे विकेट येतील तितका प्रेशर रॉकस्टार बॉईज वरती. कमबॅक केलंय यशने पुन्हा एकदा. पुढचा बॉल. ओ बॉलला सोडून दिले आणि शफल क्रॉस नियम आहेत. हे नियम इथे लागू झालेत. आता केवलला प्रश्न पडलाय. DRS बॅटिंग करणाऱ्या टीम कडून आला. DRS व्हाईट बॉल साठी. बॅटर किती शफल झालाय. बॉल वाईड लाईनीच्या बाहेर आहे की नाही या गोष्टीचा पूर्ण अभ्यास पंचांनी केलाय. आगरी बॉईज टीम जे खुर्च्या घेऊन आतमध्ये आहेत त्यांना बाहेर व्हायचंय. सर्वांनी लगेच खुर्च्या घेऊन आतमध्ये आहेत त्यांनी बाहेर व्हा. जेव्हा तुम्ही बाहेर व्हा प्लीज. व्हाईट बॉलचा इशारा म्हणजे रिव्ह्यू रिटेन केलाय. वेल डन केवल. मोठा फटका खेळायचा आहे. फटका फसलाय. फिल्डर आलाय. टिपलाय. झेल का नाही. कॅच छुटा दिल टुटा. कृष्णाचा असाच कॅच सुटला होता नायगावच्या मैदानावरती आणि तिकडे त्याने जवळजवळ 63हून अधिक धावा केल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये. म्हणून नायगावचे काही प्रेक्षक आलेत. यज्ञेश गोदावरीकर, राहुल घुसेकर, दीपेश ढिंडेकर
त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. आर के स्टँड मध्ये मॅचचा आनंद घेत आहेत. 5 बॉल 19 धावा 3 विकेट. म्हणजे इथे फक्त जुचंद्रचे नाही तर टिवरीवरून देखील राज भोईर, रोशन भोईर, पिंट्या आपलंही हार्दिक स्वागत. जे जे प्रेक्षक दुरून आले आहेत त्यांचंही कौतुक, आभार. आडव्या बॅटने खेळलेला फटका आहे. मिड विकेटला बॉल जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. कृष्णा आहे डेंजर एंडला, पण तो केवळ डेंजर एंडला. आज केवळचा दिवस आहे की काय, ही रात्र त्याच्या नावावर जाईल की काय, हाही प्रश्नचिन्ह. 3 ओव्हर 21 धावा 3 विकेट. धावा येत आहेत या 12 बॉल मध्ये 20-25 आल्या तर कुठेतरी 40-45-50 या आकड्यापर्यंत पोहोचेल. वॅगन व्हील चा वर्णन आपण करतोय. वॅगन व्हील आपण बघतायत. षटकारांसाठी जर पाहिलं तर एक षटकार या संपूर्ण डावामध्ये आपण बघितला, जरूर चौकार नाही आला, परंतु डबल आणि ट्रिपलचे देखील जर पाहिलं तर धावा येत असताना दिसत आहेत. सिंगल डबल वरती जास्तीत जास्त फोकस केल्या, परंतु आता षटकार आणि चौकारचं पर्सेंटेज मैदानाच्या आतमध्ये वाढणं गरजेची गोष्ट आहे. जास्तीत जास्त धावा जर पाहिजे तर ऑन साईडला आल्यात, ऑफ साईडला कमी प्रमाणात धावा येत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. इथे षटकार, इथे चौकार. आता याच परिभाषेमध्ये तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये विचार विनिमय एका बाजूला होतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला, 21 झाल्यात. आता 12चा खेळ शिल्लक राहतोय. 12 बॉलमध्ये मिनिमम 30 धावा, 30 नाही तर 25, 40च्या पलीकडे जाऊन पोहोचेल. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर वियाना सुपर किंग संघ विचार करतोय आतापर्यंत 18 मध्ये 21च करून दिल्यात, या 12 मध्ये आपल्याला 10च करून द्यायचे आहेत. यांना अगदी 35च्याही कमी रोखायचं आहे. मजा येईल मॅच पाहण्यासाठी. सनी आला होता मैदानाच्या आत. सनीचं नेहमीच सल्ला, जेव्हा जेव्हा सनी गेलाय तेव्हा तेव्हा हल्ला झालाय. टायमर ऑन आहे म्हणून आम्ही ते सांगण्यास सोडून दिले. अंपायर जो जास्त वेळ घालवेल तो डायरेक्ट एक पेर आपण आतमध्ये घ्या. प्रत्येक टीमला या सूचना आहे. कॉमेंटेटर प्रत्येक मॅचला तुम्हाला पहिला बॉल पडताना टायमर सांगतो, मग तिथून टाइम सांगितला नाही सांगितला, बाकी जेव्हा 4 ओव्हर होतील ना तुम्हाला ॲक्युरेट टाइम किती खर्च झालाय, किती वाचवलाय, याच गोष्टी सांगू. कारण की लाईव्हला सातत्याने फिल्डिंग लावा, स्पीडअप करा हे सांगायला खराब वाटते. 3 ओव्हर 21 धावा 3 विकेट. बॉलिंग मार्कवरती रवींद्र. रवींद्र भोईर एक काळ गाजवलाय, फिरकीचा जादूगर. मला वाटते लगेच पारितोषिक केली या खेळाडू करता. ओ पहिल्या बॉल वरती पहिला. वो हो काय फिल्डिंग, काय दर्जा. टाळ्या झाल्या पाहिजे. भले चौकार गेला तरी या एफर्ट्स करता टाळ्या झाल्या पाहिजे. कडक एफर्ट्स. ऍक्शन रिप्ले. आडव्या बॅटचा वापर केला. मिड विकेटच्या दिशेने बॉल गेला. बंटी आला. काय जबरदस्त जम घेतली. अप्रतिम जम आणि प्रेझेन्स ऑफ माइंड पहा. 100% कमिटमेंट. भले चौकार गेला परंतु आपल्या टीमच्या हिताकरता ग्रेट वर्क. बंटी जबरदस्त फिल्डिंग. 2 धाव वाचवल्यात मी म्हणेन तरी सुद्धा. षटकार जात होता तिथे चौकार गेलाय. 25 धावा आतापर्यंत. ओ फाईन लेगला विपुल पाटील. कॅच पकडू की बॉल अडवू. राहतो के कातील बनायचंय ना तर नजर ठेवावी लागेल. विपुल पाटील होता आणि इथे काय करते कृष्णाने. इथे काय केलंय पंचा. आता थोडा टाइमपास भरपूर झाला या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये आणि त्याची चर्चा आमचे स्कोरर करतायत. विपुल पाटीलने भले कॅच घेतला नाही पण तो रनआउट त्यांच्या नावावर राहिलाय. वेल विपुल पाटील. ऑरेंज आर्मी. पंचांमध्ये चर्चा चालू आहे. कुछ तो गडबडे दया हा डायलॉग आठवला CIDचा. पंच आपण तिसऱ्या अंपायरशी देखील
विचार करा इथे दोन्ही अंपायर. अंपायर चार विकेट 26 धावा. 9 चेंडू मध्ये 17. हा बॉल आता मात्र केलंय पुल. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल, डिलाइटफुल सिक्सर. 6 धाब्याने धावपळक 32. आता भोंगे वाजलेत. कालपासून आपण पाहिले अनेक वेळा पुंगी वाजले आणि इथे तो उल्लेख आपण करतोय. हा पटका पहा, इतका स्लो बॉल की जवळ भरपूर टायमिंग होता या खेळाडूकडे. टाइम केला आणि टायमिंग नुसार हा षटकार आपण पाहतोय. 32. सातत्याने पटका पाहतोय आपण. आता पुन्हा एकदा उडवलंय बॉलला. काऊ कॉर्नर फेस मध्ये बॉल गेलाय. चांगला झेल. मितेश भोईर आज जबरदस्त फिल्डिंग करतोय आणि काय कॅच घेतलाय. क्वालिटी कॅच, अप्रतिम कॅच, जबरदस्त कॅच तुषार. चांगला झेल पकडला. महत्वाचा फलंदाज होता आणि त्या महत्वाच्या फलंदाजाच्या मैदानाच्या मध्ये विकेट जात असताना आपण बघितलं कृष्णाला. जरूर त्याने षटकार मारला, अगदी जे प्रेशर होतं ते रिलीज झालं, परंतु त्याची विकेट मैदानाच्या मध्ये गेले. आता नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होत असताना साहिलला आपण पाहत आहोत. ऍक्शन रिप्ले पहा. अगदी बॉलला येऊ दिलं आणि चांगलं जज केलं बॉलला आणि तिकडे विकेटचं पतन होत असताना साहिलला पाठवलंय. आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज आहेत, मोठमोठे फटके त्यांना खेळायचे आहेत आणि त्यासाठी त्यांना पाठवलंय. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिले तर 44 वर जाऊन पोहोचलाय. वेगाने तितक्या धावा बनवायच्या आहेत, त्याहून पलीकडे पोहोचायचे. 32 धावा, 5 गडी बाद, 3.4. टीम रॉकस्टार बॉईज. अगोदरचा बॉल जास्तीत जास्त स्लोवर वन होता आणि त्यानंतर हा पुढ्यात ठेवलेला बॉल होता. मिस टायमिंग फटका खेळला नाही तर हाही षटकार गेला असता. रवींद्र भोईर 11 आकडा त्यांचा फेवरेट आहे आणि 11 आकडा आल्यावर रवींद्र भोईर थांबत नाही. त्याने 11 धावा दिलेत 5 बॉल मध्ये आणि मला वाटते काय जबरदस्त तो आकडाच त्यांच्याकरता खूप काही सांगून जातो. 32, 5 विकेट. काहीकडनं ते नाव माहिती आहे. 11 आकडा का फेवरेट आहे. TCP GTC दोघांवरती कमेंट तुम्ही करू शकता. नेमकं रिझन काय. ओ आडव्या बॅटने आणखीन एक ठोकलाय. रॉकस्टार बॉईजच्या स्टँड मध्ये जाणारा कडक शॉट, सिक्सर. साहिल मुकादम, बंदे में है दम, नाम है साहिल मुकादम. साने गुरुजी टीमचा बाहुबली, त्याने ठोकलाय षटकार. त्याच्यासाठी सुवर्ण संधी होती. शॉर्ट बॉलचा वापर केला आणि काय फटका सजवलाय. जसा षटकार गेला मैदानाच्या पलीकडे तसं जल्लोष मात्र रॉकस्टार बॉईजच्या डगआउट मधून आपण आवाज ऐकलात वेगाने. 3 ओव्हरमध्ये धावा होत नव्हत्या, परंतु या 4थ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा रवींद्र भोईर या गोलंदाजाने खर्च केल्यात. 1 विकेट त्याने प्राप्त केलेत. आता टीमची टोटल जाऊन पोहोचते 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावात. सुरुवात झाली आहे डावाला वेगाने. आता षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आमंत्रित केलं जाईल हर्षला आपण बघणार आहोत. गेल्या पर्वामध्ये JPL मध्ये इमर्जिन खेळाडू राहिला होता आणि त्यालाच आता मात्र षटक क्रमांक 5 मध्ये आमंत्रित केलं. यापूर्वी हर्ष मात्र जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 हाताळलं. त्यामध्ये पहिला बॉल विकेट डॉट 2 धावा, त्यानंतर एक सिंगल. तब्बल जर पाहिलं 3 धावा देत असताना 2 विकेट आणि त्यामध्ये 2 चेंडू डॉटच्या स्वरूपात हाताळले होते. आणि तोच गोलंदाज आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती 38 वरती 5. हर्ष पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल, अपील. इथे धाव घेणं गरजेचं आहे का. येस, डेफिनेटली 1 रन आलाय आणि बॅटची हलकीशी एज लागली. हे पंचांनी दर्शविलं. हलकासा बॅटचा स्पर्श. इथे 1 धाव. जुगल पाटील काय रन घेणं गरजेचं होतं का हाही प्रश्नचिन्ह, परंतु साहिलने देखील षटकार ठोकलाय.
विश्वास त्याच्यावरती दाखवलाय. धावा 39. 5 बॉल फार इंटरेस्टिंग तुषार. निश्चित स्वरूपात दोन्ही फलंदाज बलाढ्य आहेत. मोठमोठे फटके यापूर्वी त्याने खेळले. साहिलने आताच नुकताच षटकार ठोकला. आत्मविश्वास त्याला देखील आहे. दुसऱ्या बाजूला जुगल पाटील चंद्रपाडा बाहुबली म्हणून नेहमी ज्याची ओळख राहिले. पहिला बॉल फेकून झालाय. पहिल्यावरती एक सिंगल धाव खर्च केले हर्षने. पुढचा बॉल राईट ओव्हर दी विकेट. ऑन साईडला पुन्हा एकदा जर बॉटमॅनचा पुरेपूर वापर केला. मिळत बॅटनं फेकून द्यायचा तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने मितेश भोईर बॉलपर्यंत पोहोचतायत. चांगली फिल्डिंग फेकी केली जाईल तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये एक धाव साहिलच्या बॅटमधून कंप्लीट केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघ धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 40च्या घरामध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बघूया जुगल पाटील किती मोठे षटकार ठोकतील. कारण की जुगल पाटील आहे जेव्हा जेव्हा षटकार मारतो ना तो मग क्रिकेटमध्ये 9वा आलाय. ISPL ला 9व्या सारखी बॅटिंग त्याची आहे. जुगल पाटील चंद्रपाड्याचा बाहुबली. ओ बॅटची एज पाठीमागे लॉंग स्टॉप रिझनला चेंडू जातोय नॉन स्टॉप अनस्टॉपेबल चौकार. 4 या धावसंख्येने धावपळक वेगाने पुढे. पहा फटका बॅटची आउटसाइड एज आणि अगदी कुणालच्या जवळून हा बॉल निघून गेलाय. शॉट थर्डमॅनला बीट करत चौकार येतो. यस DRS बीमर बॉल करता हा DRS घेतलाय. बघूया DRS आहे आणि तो DRS चा पुरेपूर फायदा घेण्याचा विचार आहे जुगल पाटील यांच्याकडून. बघूया पहिला पहिली तर अगोदर स्ट्राईक एस्ट्या दाखवलं म्हणजेच पॉपिंग क्रीज ज्यावेळी बॉलर बॉलिंग करतोय तिथे तर चांगला चेंडू. बघूया आता अजून डिसिजन पेंडिंग आहे. ज्या प्रकारे चौकार तर गेलाय. बीमर बॉल करता आहे हा DRS ओव्हर स्टेपिंग तोही चेक केला. ओव्हर स्टेपिंग तर ॲक्युरेट आहे. ओ आणि DRS असला आणि शेवटच्या बॉल पर्यंत तर तो मग ठेवण्यापेक्षा एकदा यूज केलेला बरा. फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायरने हा इशारा कराय. फेअर डिलिव्हरी. 44 धावा 3 बॉल म्हणून जो उल्लेख केला होता ना आपण 45 50 60 याही धावा वाटू लागल्यात. जुगल पाटील चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. हर्षला कमबॅक करायचंय. ड्राईव्ह अप्रतिम आहे. मिड ऑफच्या दिशेने लॉंग ऑफला बॉल आला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न साहिल मुकादम वेगाने आलाय. काय रनिंग बिटवीन द विकेट. 2 बाहुबली मैदानाच्या आतमध्ये. पार्ट 1 पार्ट 2 आपण पाहिलाय. 46 धावा 4 बॉल. जबरदस्त या स्पर्धेच्या माध्यमातून जुगल पाटीलची बॅट बोलू लागले आणि एकदा का तो क्रीज वरती 2-3 बॉल खेळतो. काय बॉलिंग टाकले हर्षनी. जबरदस्त यॉर्कर लेन फ्लाइट दिली आणि त्यानंतर यॉर्कर लेन रनआउटची संधी. पैकी ॲक्युरेट आहे का. पंच इंटरेस्टेड नाही आहेत म्हणजे याचाच अर्थ बॅटर सेफ. 2 धावा येत आहेत आणि 2 या धावसंख्येने धाव पलक पुढे येत आहेत. 48 48 5 बॉल. एक वेळ असं वाटलं की 35 37 तुषार सोनवणे यांनी उल्लेख केला की 7चा रन रेट 35 8चा 39 आणि त्यानंतर उल्लेख नव्हता तो उल्लेख इथे आलाय 48. म्हणजे तुम्ही 50चा जो सांगितला होता ना तो उल्लेख ॲक्युरेट येतोय आणि इथून असं वाटते की षटकार आला तर 55 टार्गेट सेट होऊ शकते. जुगल पाटील त्याच्या बॅट मधून 4 मध्ये 9 आल्यात. जबरदस्त बॅटिंग करतोय चंद्रपाड्याचा बाहुबली. कौतुक करे हर्ष मात्रेचं. 11 बॉल 13 धावा 2 विकेट. हेच तर आहे JPL. शेवटचा बॉल देखील टाळ्या झाल्या पाहिजे हर्ष करता. समोर बाहुबली आहे परंतु काय गोलंदाजी केले. मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे. या जुचंद्र प्रीमियर लीग आणि इथे असे प्लेयर घडतात. त्यामधलं एक नाव इमर्जिंग प्लेयर मिस्टर हर्ष मात्रे. त्याचा स्पेल जर पाहिला ना तर 2 ओव्हर टाकल्यात. धावा दिल्यात 14. डॉट बॉल 4 विकेट 2. 7चा इकॉनॉमी.
समोर जुगल पाटील होता आणि त्याला जागेवरतीच ठेवलंय. क्या बात आहे हर्ष, वेल डन, ब्रिलियंट ओव्हर. आपलातून गोलंदाजी हर्षच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच टॉस येणार कट्टा आणि आरके टायगर्स. अंतिम मॅच यायचंय टॉसला. चला आरके टायगर्स, आज आरके टायगर्स आणि त्यांच्या अपोजिट येणार कट्टा. आरके टायगरला मॅच तर जिंकायचा आहे आणि नेट रन रेट सुधारवायचा आहे. बघूया, लकचा फॅक्टर देखील आहे क्रिकेटमध्ये. आणि आज पुन्हा एकदा नायगाववरून दीपेश दिंडेकर, यज्ञेश गोदावरीकर तसेच राहुल घुसेकर कॉमेंटेटरची नेहमीच चांगली सेवा करतायत. अंपायरची खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांच्या स्टँडमध्ये नेहमीच केली जाते. म्हणून प्रथमेश कन्हैया भोईर आपलं मनापासून आभारी, धन्यवाद. नेहमीच चांगला सपोर्ट तुम्ही करतायत. समित दादा पाटील त्यांनाही आपण बघतोय कप्तानच्या भूमिकेमध्ये येणार कट्टेचे. आता त्यांना पाहतोय. आणि कल्पेश भोईर आमचे प्रतिनिधी जॉईंट आहेत. तुषारजी सोनवणे मायक्रोफोनवर. थँक्यू. दोन टीमला दिवा ऑल द बेस्ट. येणार कट्टा आणि दुसऱ्या बाजूला आरके टायगर्स. या दोन टीमच्या माध्यमातून टॉस प्रतिभेची भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातो. टॉस स्पिन. एका बाजूला JPL, दुसऱ्या बाजूला जुचंद्र प्रीमियर लीग. JPL असा कॉल. JPL आलेला आहे. टॉस जिंकलाय टीम येणार कट्टा संघाने. फक्त आपला निर्णय पोहोचवायचा आहे. बॅटिंग. थँक्यू. दोन टीमला शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलाय टीम येणार कट्टा संघाने. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय आरके टायगरच्या संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी अक्षय साठम आणि संदीपजी गावण सर जॉईंट असतील. थँक्यू कॅमेरामॅन. थँक्यू. थँक्यू सो मच तुषारचे सोनावणे. गोड आवाज आपण नुकताच ऐकलाय. मॅच सुरू आहे. दोन संघ आमने सामने. एका बाजूला बेहाना सुपर किंग. चला आपण पॉइंट्स टेबल पुन्हा एकदा. पूल एचा विचार केला. आगरी बॉईज तिन्ही मॅच जिंकलाय. 5.36 हा नेट रन रेट. छत्रपती लायन्स 2 मॅच खेळलाय, 1 मॅच जिंकलाय, 1 लॉस आहे. आणि नेट रन रेट चांगला आहे, 1 आहे. 2 पॉईंट त्यांच्या नावावर आहे. एनआर कट्टा 2 मॅच खेळलाय, 1 विन 1 लॉस, -1.5 हा त्यांचा नेट रन रेट आहे. 2 पॉईंट्स त्यांच्याही नावावर. जय श्रीराम 3 मॅच खेळलाय, 1 जिंकलाय, 2 हरलाय, 2 पॉईंट त्यांच्या नावावर आहे. -2.238 असा त्यांचा नेट रन रेट. आरके टायगर 2 मॅच खेळलाय, दोन्ही मॅच हरलाय, -3.82. पूल एचा आपण पाहिलं पॉइंट्स टेबल. पूल बी पतू पॅकर नंबर 1 ला आहे, 2 मॅच जिंकलाय आणि 2 मॅच मध्ये 4 पॉईंट 2.5 चा नेट रन रेट. द ग्रेट मराठा 2 नंबरला आहे पूल बी मध्ये. 3 मॅच खेळलाय, 2 जिंकलाय, 1 हरलाय, 4 पॉईंट आहे. आणि रन रेट जो आहे ना 0.733 म्हणजेच पॉझिटिव्ह रन रेट आहे. रॉकस्टार बॉईज 2 मॅच खेळलाय, 1 विन 1 लॉस आणि 2 पॉईंटवर आहे, -0.8 तितकाही मायनस रन रेट नाही आहे. म्हणजे छत्रपती वॉरियर्स इथे 2 मॅच खेळलाय, दोन्ही लॉस आणि इथे पॉईंट्स नाही आहेत. -1.5 नेट रन रेट. विहाना सुपर किंग 1च मॅच खेळलाय आणि 1 मॅच मध्ये पराभव झालाय, -2.6 हा त्यांचा नेट रन रेट. पूर्ण अपडेट दिलाय, पुन्हा एकदा खात्री करा. आणि कॅल्सी असेल तर ती कॅल्सी मारा, कसा रन रेट प्लस होईल मायनस होईल. कारण की प्लस मायनस गुणाकार भागाकार तुमच्याकडे एक अकाउंटंट असायला हवा ज्यावेळी लीग खेळता. संदीप सर वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. अगदी बरोबर. लीग खेळत असताना तुम्हाला ही सर्व माहिती असायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे पूल बी मध्ये काहीतरी चेंजेस होऊ शकतात. एकच मॅच खेळताना विहाना सुपर किंग्स टीमला आपण पाहिलंय 50 धावांचं टार्गेट आणि ते चेस करण्याकरता 2 बॅटर उतरलेत. यश बंटी आणि त्याच्या सोबतच बॅटर म्हणून उतरताना दिसतोय मितेश भोईर. दोन्ही टीमला असतील हार्दिक शुभेच्छा. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय चेतन म्हात्रे. बंटी आणि जर
3 चेंडूंमध्ये 3 षटकार ठोकले तर त्याच्याकरता विनायक शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. कालच्या दिवसात आदरणीय रोहन पाटील साहेबांनी सुद्धा काही पारितोषिक लावली होती. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, स्कोअर ऑफ द विकेट. काय चांगलं स्मॅश केलंय, एक्स्ट्रा खबर क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा पॉवर देत पाठवून दिलंय सीमारेषे पार. मिळतील धावा 4. JPL चौकार. जबरदस्त फटका. बंटीने पहिल्याच बॉलवरती घंटी वाजवलंय. चेतन मात्रे चंद्रपडा एक्सप्रेस पहिला बॉल लूज डिलेव्हरी. अर्ध्या क्रीज वरती बॉल होता आणि काय फटका केलाय कव्हरच्या डोक्यावरून, कव्हरचा लवर आणि ते चौकार येतोय. चंद्रपडा एक्सप्रेस लई मध्ये यावी लागेल आणि आपली लाईन ओळखावी लागेल. एक विकेट टेकर गोलंदाज, पॉवर प्ले स्पेशालिस्ट. पहिली ओव्हर जेव्हा जेव्हा टाकले तेव्हा तेव्हा दबदबा कायम ठेवलाय या गोलंदाजाने. पहिला बॉल चौकार. दुसऱ्या बॉलवरती आडव्या बॅटने खेळलाय. बंटीने वाजवले घंटी. जुचंद्र प्रीमियर लीग सीझन 5 हाय फाय सिक्सर. या वेळेला ऑफ स्टंपवर तो सफळ झालाय आणि अतिशय चांगलं शॉर्ट सिलेक्शन केलंय. डीप मिड विकेटच्या बाहेर चेंडूला पाठवून दिलंय. हे तुम्ही बघू शकतायत. चांगला पूलचा फटका बॅटर बंटी याच्या बॅट मधून. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या वाढताना दिसतंय. धावा झाले आहेत ते 10. 2 मध्ये आले 10. वापसी करावी लागेल फिल्डिंग करणाऱ्या रॉकस्टार बॉयज टीमला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चेतन मात्रे तयार आहेत. चांगले चांगले खेळाडूंना बाद केलं या खेळाडूने. कर्दन काळ ठरलं हा खेळाडू. आणि आता काय स्लो बर्वन, तरी सुद्धा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. जुचंद्र प्रीमियर लीग आलाय चौकार. काय फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा पहा ऑफ स्टंप वरती बॉल होता आणि त्याच बॉलला बरोबर कव्हर ड्राईव्ह, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका. अप्रतिम फटका. जमिनीलगत ड्राईव्ह केला, आउटफील्ड आहे तिथून बॉल उडला आणि त्याचा फायदा बॅटिंगवाल्या टीमला झालाय. 4 धाव्याने धाव पडक 14 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये जणू काही हवा काढल्या चेतन मात्रे या गोलंदाजाची. कमबॅक करावा लागेल. अनेक वेळा पहिले धावा आल्यानंतर चेतननी विकेट घेतलाय. बंटी मात्र घंटी वाजवतोय. ओव्हर द विकेटने चेंडू क्रमांक 4. यॉर्कर लेंथ पुन्हा एकदा पाहिली. मिड विकेटला बॉल गेलाय. फिल्डर इथे वेगळी फिल्डिंगचं दृश्य. चिराग होता आज त्या मूड मध्ये दिसत नाहीये चिराग सध्या. कालच्या दिवसात अगोदरच तो येत होता चेंडूवरती आणि इथे या 2 धावा, 2 धावेने धाव पळक 16 धावा. 4 बॉल 16 म्हणजे प्रत्येक बॉल वरती चौकार आलाय असंच म्हणावं लागेल. आणि आज अचानकपणे एनर्जी उत्पन्न झाले विहाना सुपर किंग या टीम मध्ये. विकेट मिळवावे लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय. अतिरिक्त धाबा दिल्या जात आहेत. धाव संख्येत होतोय बदल. धावा झाल्या आहेत त्या 17 धाबा. बिनबाद नाबाद 17 अशी चांगली सुरुवात दमदार सुरुवात झाली आहे. विहाना सुपर किंगचा स्टँड पाहू शकता आणि प्लेइंग 11 व्यतिरिक्त किती एक्स्ट्रा मेंबर आहे हेही पहा. रोहन कुंजविहारी पाटील यांचा संघ भरपूर जण एन्जॉय करतायत. स्टँड मध्ये कॅमेरामॅननी फोकस केला होता. पुढचा बॉल फटका फसलाय. कैलास साठले डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि बंटीचा संपलाय खेळ. बिग विकेट म्हणून सांगितले की चेतन मात्रे जरूर धावा देतो परंतु विकेटही तो घेतो आणि इथे विकेट घेतलाय. कहाणी में ट्विस्ट, कमबॅक, विकेट डाऊन. विकेट मिळाली जी अपेक्षा करत होते फिल्डिंग करणाऱ्या रॉकस्टार बॉयज टीमचे संघ मालक. आणि इथे आता आपल्या कामगिरीवर चांगलं लक्ष केंद्रित करून ही विकेट मिळवली. हा चेंडू बघूया कसा पडलाय. मिडल अँड ऑफ स्टंपच्या दिशेने मारा होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑफच्या दिशेने आणि इथे शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये अतिशय चांगला झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने. परत जावं लागतं यश बंटी या खेळाडूला. धावसंख्येत बदल नाही. 1 गडी बाद धाबा आहेत 17 धाबा. पुन्हा पुन्हा दाखवलं जातं TCP लाईव्ह द्वारे हे सर्व दृश्य. चांगला प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित आहेत. आरके टायगर्स मध्ये जसा तुम्ही उल्लेख केला यज्ञेश गोदावरीकर उपस्थित झालेत, राहुल घुसेकर उपस्थित झालेत,
त्याच्यानंतर आपण बघताय दिपेश दिंडेकर आणि मित्र परिवार या स्पर्धेला पाहण्याकरता नायगाव येथून इथे दाखल झालेत. सर्वांचंच आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. बरेचसे प्रेक्षक राजे आहेत, प्रतिष्ठित लोक सुद्धा या मॅचला बघतायत. धावसंख्या धावफळकावर 17 धाबा 1 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता गेलाय. कुणाल पाटील संघनायक आयकॉन खेळाडू विहाना सुपर किंगचा. बघूया या वेळेला काय रणनीती असेल या चेंडूवर. ओ लोअर फुल टॉस बॉल पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलं. एक धाव मिळाली. शतरक्षकाची चूक पाहता फलंदाजाने दुसरी धाव पळून पूर्ण केली आणि संधीचं सोनं सुद्धा केलं. एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये, दुसऱ्याचं रूपांतर तिसऱ्यामध्ये. 3 धाव पळून पूर्ण होत आहेत. 3 धावांच्या मध्ये 3 धावसंख्या झाली आहे ती 20 धाबा. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या 20. काय बॅटिंग केलंय वियाना सुपर किंगने. सुपर से भी ऊपर कामगिरी. खराब एफर्ट साहिल मुकादम या खेळाडूच्या माध्यमातून. एक एक धाव महत्वाची आहे. जिथे 1 होता तिथे 3 गेल्यात आणि या धावा शेवटला ज्यावेळी तुम्ही विजयाच्या दिशेने येता आणि 1-2 धावेने पराभव होताना त्यावेळी ही मिसफिल्ड आठवते लगेच आणि या धावा खटकल्या जातात. आभार मानेन मी द केक गॅलरी तेजू तरे यांचं की आज पेस्ट्रीची व्यवस्था त्यांच्या वतीने आणि वेगवेगळे फ्लेवर आहे. चीज केक, ब्लूबेरी केक, इतर सर्व फ्लेवरचे केक तुम्हाला हायजीन आणि क्वालिटी. द केक गॅलरी चंद्रपाडा तेजू तरे प्रोप्रायटर आहेत. जर केक हवाय, पेस्ट्री हवाय, चीज केक हवाय तर त्यांच्याशी संपर्क करा. आपल्याच गावातील यंग प्रोप्रायटर तेजू तरे. धन्यवाद द केक गॅलरी. 20 धावा 1 विकेट 1 ओव्हर. कैलास साठले. क्रिकेटमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी साठवून ठेवल्या या खेळाडूने आणि जेव्हा जेव्हा आलाय तेव्हा तेव्हा विकेट घेतला. एक वेगळी ॲक्शन आहे. काल रिॲक्शन पाहिली, 3 विकेट घेतले. मॅन ऑफ द मॅच देखील आला. कैलास साठले आज चालावं लागेल, आज दमखम दाखवावा लागेल. चेतन मात्रेला 20 धावा आल्यात त्या भरून काढाव्या लागतील. पहिला बॉल कैलास साठलेचा. कुणाल यावेळी हा फटका केलाय. मिस टायमिंग. फिल्डर आहे इतक्या आरामात आला की इथे एकच धाव. आज चिराग ती एनर्जी दिसत नाही आहे. सध्या एकच धाव. 1 या धावसंख्येने धावफलक 21. स्कोर मूव्स ऑन 21. धावसंख्या धावफळकावर 21 झाली आहे. कैलास साठले या आधीच्या 2 मॅच मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या गोलंदाजाने हाताळलं होतं. पहिल्या मॅच मध्ये अफलातून कामगिरी होती. दुसऱ्या मॅच मध्ये थोडीशी निराशजनक कामगिरी झाली आणि त्यामुळे या मॅच मध्ये त्याला दुसरे षटक टाकण्याची जबाबदारी दिली गेली. मितेश भोईर आता स्ट्रायकिंग कडे आलाय. प्रथमतः तो सामोरे जाईल. जवळजवळ 5 ते 6 मिनिटं झाली तो मैदानात उतरलाय. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर वळणारा बॉल होता. लेग कटर चेंडू लेग ब्रेक केला होता. 1 धाव मिळाली. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण फायदा उचललाय. धावसंख्या 1 पुढे गेली. धाबा झाल्यात 1 गडी बाद 22 धाबा. 22 for 1. विहाना सुपर किंग संघाची जी काही सुरुवात आहे ती पॉझिटिव्ह झाल्या असंच म्हणूया. करंट रन रेट 16.50 आहे त्यांचा. ओहो ऑफ स्टंपर सफल झालाय. पाठवून दिलाय या चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषे पार. आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार बॅटरने ठोकलाय षटकार. यस आता माफी मागतायत म्हणजेच या 4 धाबा आहेत. असं वाटलं होतं की षटकार, कारण इशारा सुद्धा षटकाराचा आला होता. हो नक्कीच. हा फटका पहा. आडव्या बॅटने स्लॉग हिट केला. स्लॉग हिटचा फटका एका टप्प्याने चौकार येतोय. 4 धाब्याने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 धावा. कुणाल पाटील असा खेळाडू आहे जो मॅच विनर, गेम चेंजर आणि मास्टर माइंडेड प्लेयर. ओ फटका फसलाय. कॅच घेतला तर मॅच बनेल. चिराग कॅच घेतली. सेलिब्रेशन आणि सेलिब्रेशन नंतर टी हाय फाय ती थाय आणि काय जबरदस्त. पुन्हा एकदा रिव्हर्स कॅमेरा येईल बघा JTC आणि TCP वरती. चिराग आल्या आल्या कालपासून आपण तेच पाहिलंय. त्याचं सेलिब्रेशन आपण नक्कीच रिव्हर्स कॅमेऱ्यामध्ये पाहणार आहोत. जबरदस्त हा चेंडू पाहिला. बॉल हवेत. चिराग आला आणि कॅच दुरूनच त्याने कंप्लीट केल्या बघा. पहिलाच
पूर्ण शरीर झोकून दिलं. बॉल सातत्याने दाखवला जातोय सर्व अँगलने. कॅच पकडला. बॉल डायरेक्ट सेलिब्रेशन. राग काढलाय आणि त्यानंतर थाई वरती पहा शिखर धवन स्टाईल आणि ती जम्प लगेच आता पुढे गेल्यावरती जबरदस्त. काय म्हणाल एफर्ट्स बद्दल? अतिशय चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला तो म्हणजेच चिराग म्हात्रेचा. सेलिब्रेशन करण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू आहे आणि म्हणूनच अक्षयच्या बळीला जास्त चर्चा झाली होती या खेळाडूची. हे तुम्ही पाहू शकता. ती सर्व दृश्य TCP आणि JTC या युट्यूब वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण होतं या स्पर्धेचं. विकेट मिळालं. आता दबाव वाढला जाऊ शकतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर यायला पाहिजेत. वेळ आपल्याकडे फार कमी आहे आणि विथिंग सेकंडमध्ये तुमचा बॅटर हा 30 यार्ड सर्कलच्या आसपास पोहोचायला पाहिजे. बघूया आपण आता काही घडलंय काय बिघडलंय चर्चा करणार आहोत. धावसंख्येवर आपण नजर टाकूया. एकूण धावसंख्या आहे 26 धावा, 26 रन्स. टार्गेट आहे 50. हा सेलिब्रेशन. थाय वरती लगेच हात दाखवला. पुढे गेला. पुढे त्यांनी सेलिब्रेशन केलंय आणि इथे त्याचा फेवरेट यस जम्प विराट कोहलीची आठवण करून देतोय. उद्याचा देखील विचार करतोय आणि उद्याचा हा ज्या प्रकारे आहे त्याचीही चर्चा या मॅच मध्ये टाइमपास होतोय भरपूर. ड्राईव्ह केलाय. कैलास साठले बॉलच्या मागे. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट नाही झाला. 1 रन कंप्लीट. 1 रनने धावपळक. 5 बॉल 27. येणारे बॉल आहेत 19 बॉल 23 ची गरज. कालची रात्र देखील अशीच पाहिली आणि अशा वेळी मॅच फसलाय अनेक वेळा पाहिलंय आणि इथे तोच दृश्य पाहू शकता आपण. आता पुन्हा एकदा ऊर्जा निर्माण होऊ शकतं फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये. युनिटी पाहिजे, एकी पाहिजे, तरच हे सर्व काही शक्य आहे. बुद्धिमत्तेचा वापर करायलाच हवा. गोलंदाज तयार. कैलास साठले ऑफ स्टंपर थोडंसं क्रॉस होऊन खेळायचं होतं. बॅटरला जोरदार अपील केलंय पंचांकडे आणि पंचाने अपील फेटाळून लावलंय. याच बरोबर हे षटक समाप्त झालंय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना विहाना सुपर किंग्स टीमची धावसंख्या 2 गडी 27. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 23 धावांची गरज आहे. 18 मध्ये अक्षय 23 पाहिजेत. मॅच स्टॉप झालाय. मॅच ऑन झालाय आणि या अगोदर उद्याच्या ज्या लढती आहे ना त्याचाही आपण उल्लेख करतोय. उद्या डे 3 आणि नाईट ही 3. फ्रायडे 17 एप्रिल पहिला मॅच छत्रपती वॉरियर्स आणि विहाना सुपर किंग. थेट 4 वाजता रिपोर्टिंग करा. 4:15 लास्ट 4:30 पर्यंत पहिला बॉल डिलिव्हर होईल. त्यानंतर येणार कट्टा आणि छत्रपती लायन्स ग्रुप. म्हणजे ज्या 2 मॅच आहे ना त्या दोन्ही टीमने ठीक 4, 4:30 पर्यंत रिपोर्टिंग करायचे आहेत आणि 2 मॅच प्रत्येक दिवशी आपण खेळवतोय. जशी आज सुरुवात झाली. तिसरा मॅच पतू पॅकर द ग्रेट मराठा, आगरी बॉयज आरके टायगर, छत्रपती वॉरियर रॉकस्टार बॉयज, जय श्रीराम, छत्रपती लायन्स, पतू पॅकर आणि विहाना. उद्या 7 मॅच पाहणार आहोत. उद्या देखील मजा येईल. उद्याला आपल्याला टॉप 6 चे संघ देखील तुमच्या समोर येईल. कंपॅरिझन 2 ओव्हर नंतर 14 वरती 3 होते रॉकस्टार बॉयज, 27 वरती 2 आहेत विहाना सुपर किंग. एकतर धावाही डबल आहेत, विकेट 1 कमी आहे. म्हणूनच इथे अक्षय माडकरला बोलवलं जातंय. लेफ्ट आर्मचा मारा अक्षय माडकर. पहिला बॉल दिलीप या बॅटर करता. बघूया दिलीप कशी बॅटिंग करेल. 18 बॉल 23. सातत्याने 5 वेळा अनाऊन्स केले मितेश. 18-23 चा मॅच. ओ खाली राहिलाय. अक्षय माडकर गेम चेंजर आहे. पहिलाच बॉल स्लोवर 1 आणि इथे डॉट बॉल. मॅच बनलाय संदीप सर. यस, दबाव टाकला जाऊ शकतो या चेंडूने. 17 मध्ये 23 पाहिजेत. थोड्याशा हालचाली वाढल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खेम्यामध्ये आणि 2 बॅटर अगदी या खेळपट्टीच्या मधोमध जाऊन चर्चा करतायत. सकारात्मक दृष्टिकोन आखला जाईल काय? 17 बॉल आणि 23 ची आवश्यकता. वार पलटवार गोलंदाजी करणाऱ्या संघाने करायला घेतलाय. अक्षय माडकर तयार. समोर बॅटर सुद्धा तयार. दिलीप मोठ्या पटका खेळण्याची क्षमता राखतो हा खेळाडू. ती क्षमता वर्तवली जात नाही, दाखवायला पाहिजे.
हाफ ट्रॅकर उचललं या चेंडूला. लॉंग लेगच्या रिजन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय, तो काय थांबणार नाही. मिळतील धावा 4. आलाय आलाय JPL चौकार. खराब बॉल. बॅटर ज्या प्रकारे शफल होतोय आणि हा बॉल पहा अर्ध्या क्रीज वरती हुकचा फटका, चाबूक शॉट, चौकार येतोय. 4 या धावसंख्येने धावपळक वेगाने पुढे. टीमची धावसंख्या 31, 16 मध्ये 19 ची गरज. अक्षय माडकर पहिला बॉल ज्या पद्धतीने टाकला, दुसरा बॉल काहीतरी वेगळं करण्याकरता गेला आणि तिथे वेगळं दृश्य पाहिलं तर हुकचा फटका. 4 धावा बुक केल्या बॅटर दिलीपने. दबावमध्ये अक्षय माडकर आलाय आणि दिलीप याच प्रकारे बॅटिंग करायची आहे. दबाव न जाणवता चांगली बॅटिंग राहिली तर मॅच त्यांच्याही बाजूने येईल आणि अक्षय माडकरला आता कमबॅक करावाच लागेल. पुढचा बॉल अक्षयचा. 16 मध्ये 19 ची गरज. ओ यावेळी कुछ तो गडबड है. भाग मिल्का भाग मिल्का भाग 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 आणि येतोय चौकार. बाईटच्या माध्यमातून नशिबाचा चौकार मी म्हणेन. मनात नसतानाही जे अनपेक्षितपणे आपल्याला मिळत असतं ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं, नाहीतर कुणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. तोच आशीर्वाद मिळतो या चौकारणीची. 22च्या 4 धावा मिळतील. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढताना दिसतंय. धाबा लागल्या जात आहेत. धाव फळकावर 35 धाबा. 50चं टार्गेट पूर्ण करायचं आहे. 35 धावा बनल्यात विहाना सुपर किंग्स या संघाद्वारे. बुद्धिमत्तेचा खेळ आहे हा क्रिकेट. प्रश्नाची उत्तरं देणारे माणसं ही हुशार असतात, परंतु प्रश्न उद्भवू नये याकरता काम करणारी माणसं ही बुद्धिमान असतात. बुद्धिमत्तेचा वापर इथे होईल का बघूया. इक्वेशन आणि सिच्युएशन. 15 मध्ये 15 धाब्याची आवश्यकता. एखादी विकेट जर पडली तर मग दबावाखाली येऊ शकतात VSK म्हणजेच विहाना सुपर किंग टीमचे खेळाडू. गोलंदाज अक्षय तयार. लेफ्ट आर्मचा मारा. चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली. मिडल अँड लेग स्टंपच्या मधोमध हा चेंडू या ठिकाणी जाताना दिसतोय. डॉट बॉल. सातत्याने स्टंप उडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बरोबर ठीक 12ला 10 मिनिटं असताना मृणाल म्हात्रे यांचं आगमन झालंय. त्यांचं घरी हार्दिक स्वागत. 14 बॉल 15 ची गरज. याच प्रकारे गोलंदाजी अक्षय माडकरला करायची आहे. आता कॉन्फिडन्स अक्षयचाही वाढलाय. पुढचा बॉल अक्षयचा. ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय. कव्हरला केलाय. फिल्डर आलाय. बॉल काय पकडलाय. वाह कृष्णा आहे आणि जबरदस्त फिल्डिंग. एकच धाव. वेल डन कृष्णा. 1 या धावसंख्येने धावफलक पहा. लोअर फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेने खेळला. 1 हँडेड कलेक्शन पहा. एका हाताने पकडला आणि त्यानंतर बॉडी बॅलेन्स. मूक बधीर खेळाडू आहे परंतु काय जबरदस्त एफर्ट्स. एकच रन. 13 मध्ये 14. 13 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता. चांगलं 100% योगदान देणारे खेळाडू आपण नुकताच बघितले. कृष्णा या खेळाडूला मुंबई मुकबधीर संघाद्वारे तो क्रिकेट खेळत असतो. इथे विकेट हवी आहे अक्षयला. दुसऱ्या बाजूला दबाव कमी करण्याकरता एखादा चांगला फटका हवा आहे बॅटरला. ओहो उगाच या ठिकाणी स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न त्याचा फोल ठरलाय. डॉट बॉल. 12 मध्ये 14 ची आवश्यकता. संदीप सर चांगला उल्लेख केला आपण. जिथे जे काम सोयीने होते तिथे दाबण लावायची काय गरज आहे. मिडल ऑफ द बॅटने चांगले फटकेबाजी होते आणि इथे काहीतरी वेगळ्या करण्याकरता उलटा फुलटा फटका खेळायला गेला आणि इथे धावा आल्यात. डॉट बॉल आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 20 धावा. इथे कम्पेअर केला ना 3 ओव्हरमध्ये 36 वर 2 आहे. इथेही एक पाऊल पुढे आहे. 1 स्टेप पुढे आहे विहाना सुपर किंग. 12-14 क्रिकेटचा फेवरेट आकडा आहे. 12 मध्ये 14 एकतर एकाच ओव्हरमध्ये होतात. शेवटपर्यंत गेला तर नाकी नवा येत आहेत आणि असा आकडा आलाय. 12 बॉल 14 ची गरज. बॉलिंग मार्क वरती बघूया कोणाला आणलं जाते. सेकंड स्पेल मध्ये मला वाटतं कैलास साठले हा बॉलिंग मार्क वरती येतोय. जुचंद्र रेल्वे स्टेशन येईन. चेतन म्हात्रे की कैलास साठले सध्या विचार दोघांचा केला जातोय. चेतन म्हात्रेने अशा परिस्थितीमध्ये अनेक मॅचेस जिंकवल्यात आणि या परिस्थितीचा आदर्श खेळाडू म्हणून कैलास साठलेकडेही पाहिलं जाते. टाइमपास होणार नाही याची दखल आपण घ्या. जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये टाइमपास फार घातक आहे. 12 बॉल 14 36 वर 2 3 ओव्हर. मितेश 3 मध्ये 1
6 मध्ये 6 दिलीप. पहिला बॉल कैलास साठले. आज ही ओव्हर फार महत्वाची. पॉइंट्स टेबल आणि त्यानंतर मॅच जिंकवण्याकरता इथे शर्यत लागले. विहाना सुपर किंग देखील त्याच पद्धतीने रेस मध्ये आहे. 12-14. बॅटर काय करेल पहा. पुढचा बॉल आडव्या बॅटने मोठा फटका केलाय. फिल्डर नाही आहे आणि इथे का फिल्डर नाही हाही प्रश्न. षटकार फ्लॅट 6. वॉट स्ट्रोक संकटामधून बाहेर काढणारा षटकार ठोकलाय बॅटर दिलीपने. हे आपण रिप्ले मध्ये बघूया. 67वा षटकार होता या स्पर्धेमधील आणि हा बॅटरने आता जो दबाव होता त्या दबावाला दूर केले या षटकारणीशी. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल, थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. चांगलं टायमिंग साध्य केलं आणि लॉंग लेग बॅकवर्ड स्कोअर लेगच्या पट्ट्याबाहेर चेंडूला पाठवून दिलं. 6 धाव मिळत आहेत. आता इक्वेशन आणि सिच्युएशन काय सांगते. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये जिंकण्याकरता 8 धावांची गरज आहे. 11-8. 11 बॉल 8 ची गरज. पुढचा बॉल कैलास साठले. पुन्हा एकदा बॅटची शॉर्ट टर्मॅनला बॉल. रनआउटची संधी गमावले. 1 रन कंप्लीट. 1 या धावसंख्येने धावफलक जर पाहिले 43. संदीप सर ज्या पद्धतीने बॉलर गोलंदाजी करतोय तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये नव्हता. टप्पा तिथे झाला. खराब बॉल आणि त्यानंतर खराब कॅप्टन्सी देखील मी म्हणेन. ज्या पद्धतीने फिल्डिंग वर्क लावलेला नव्हता. म्हणूनच तुमचा यष्टी रक्षक हा चाणक्य असावा. चाणक्य म्हणजेच त्या पद्धतीनं रणनीती आखणं फार महत्वाचं आहे. डावपेच आखणारा खेळाडू असायला पाहिजे. 10 मध्ये 7 धाब्यांची गरज आहे. मॅच बनवावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. फलंदाजी करणाऱ्या टीमने मॅच बनवलंय म्हणजे जे हवं होतं ते फलंदाजी करणाऱ्या टीमला मिळालंय आणि पहिलं षटक त्यांच्याकरता लाभदायक ठरलंय. गोलंदाज तयार कैलास साठले. विकेट मिळवून देईल काय की फलंदाज पुन्हा एखादा मार्ग काढेल. फुलपिच बॉल होता. बॅटचा हलकाचा स्पर्श घेत शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. अक्षय माडकर तिथे तैनात आहेत. 1च धाव. एका धावनीची धावसंख्या पोहोचली. 2 गडी बाद 44. 9 बॉल 6 ची आवश्यकता. अनेक वेळा अशा धावा डिपेंड होताना पाहिल्यात. 9 मध्ये 6. अगदी जर पाहिलं तर 3 मिनिटं बाकी आहेत. एक खास लेजंड प्लेअरचा वाढदिवस आपण सेलिब्रेट करणार आहोत 12 नंतर. सस्पेन्स आहे ज्याच्या नावावर अनेक सारे रेकॉर्ड्स आहे. अजूनही तो क्रिकेट खेळतोय. या JPL मध्ये देखील तो आहे. ओ चांगला बॉल. म्हणून सांगितले की 9-6 असा आकडा आल्यावर नेहमी मॅच फसताना पाहिले. दुविधा माइंड मध्ये बॅटर असतो. षटकार मारून मॅच फिनिश करू की ते सिंगल डबल घेऊ आणि मॅचला शेवटपर्यंत नेऊ. 8-6 चा मॅच. रंग भरण्याचं काम या चेंडूने केलंय. 8 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. 9 मध्ये 13 या धावसंख्येवर दिलीप नावाचा खेळाडू सध्या आपलं काम करतोय विहाना सुपर किंग संघाद्वारे. ओ बॅटचा हलकाचा स्पर्श घेत पुन्हा थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याकरता दोन्ही बॅटर तयार आहेत. 2 धाव पळून पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा झाल्या 2 गडी बाद 46. 7 बॉल 4 ची आवश्यकता. 7 मध्ये 4. खराब फिल्डिंग अक्षय माडकर यांच्या माध्यमातून इथे एक धाव महत्वाची आहे आणि अशा वेळी तुम्ही अशी फिल्डिंग केलात तर संघ पराभवाच्या दिशेने जाईल आणि या अंगावरती धावा येतात. अनेक वेळा पाहिले. 7 मध्ये 4. दांडी गोल. ट्रिपल उद्ध्वस्त केलाय. 6 बॉल 4 ची गरज. अनेक वेळा पाहिले. एक लेजंड प्लेअरचं मी नक्कीच नाव घेईन. रविदादा पाटील. 6 बॉल 4. 2 मॅच मध्ये करून दिल्या नव्हतं या ग्राउंड वरती. तो इतिहास आहे. आणि बड्डेचा विचार जर केला तर वाढदिवस आहे आज ठीक 17 एप्रिलला चंद्रपाड्याचा शाखा प्रमुख निलेशजी म्हात्रे साहेबांचा. लेजंड प्लेअर. पहिल्या बॉलवरती अनेक वेळा 50हून अधिक वेळा षटकार ज्यांनी ठोकलाय असे सर्वांचे लाडके समाजसेवक निलेशदादा म्हात्रे आपणास वाढदिवसाच्या लाख गोड शुभेच्छा. 1 मिनिटा अगोदर 1 मिनिटा अगोदर शुभेच्छा दिलेत. मॅच मध्ये पुन्हा आपण वळूया. 6 मध्ये 4 पाहिजेत. निलेश म्हात्रे म्हटलं तर या परिसरातील एक असं अनमोल रत्न. क्रिकेट मधली आपली छाप जे सोडून गेले अजूनही या JPL मध्ये उतरलेत आणि चांगलं काम त्यांच्याद्वारे आपल्याला पाहायला मिळालं. खेळाडूंना एक
आदर्श खेळाडू त्यांच्याकडून घेऊ शकतायत. अनेक मॅच विनिंग खेळी त्यांनी साकारलेत. शिवाई संघापासून सुरुवात केली, त्यानंतर त्यांचा हा प्रवास अजूनही सुरू आहे. चांगलं काम आपल्या हद्दीमध्ये ते करतायत. सामाजिक कार्यकर्ते निलेशजी प्रकाश म्हात्रे साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा. पुन्हा एकदा निलेशजी म्हात्रे आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 17 एप्रिल 12 वाजलेत आणि बरोबर आपणास वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. JPL टीम, द ग्रेट मराठा रॉकस्टार बॉईज आणि संपूर्ण JPLच्या सर्व संघांकडून आपणास पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 6 बॉल 4चा मॅच. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज आलाय भावेश पाटील. बॉप्स या नावाने जास्त प्रसिद्धी मिळाली या खेळाडूला. मागच्या मॅच मध्ये चांगलं काम, इथे सुद्धा चांगलं काम केलं होतं. इम्पॅक्ट पाहायला गेलाय. कदाचित लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल असेल, त्यामुळेच अपील नाकारली. फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू थांबला होता. एक चोरटी धाव मिळाली लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धावा झाल्या 3 गडी बाद 47. आता 5 बॉल आणि अक्षय 3 धावांची गरज आहे. अजूनही रंग भरण्याचं काम गोलंदाज करतील. इथे रंग नाही तर भंग व्हावं लागेल, अशी गोलंदाजी करावी लागेल मग्न होऊन की भावेश पाटील पॉप्स मॅच घेऊन जाईल. क्षमता आहे. दांडी देखील मोडले JPL मध्ये. हा रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहे. 5 बॉल 3ची गरज. बॉल तर अप्रतिम आहे. फिल्डिंग डीपला लावले. पुन्हा एकदा फिल्डर आलाय आकाश चव्हाण आणि इथे हातामध्ये बॉल. कधी कधी विकेट, कधी कधी अंगलट. रनआउटच्या माध्यमातून विकेट. आणखीन एक विकेट जातोय. दबाव, दडपण, प्रेशर काय रिलीज होईल. आणखीन एक खेळाडूचा वाढदिवस आहे, तो म्हणजे चंद्रपाड्याचा सध्या आयकॉनिक प्लेयर म्हणून ज्याची ख्याती आहे अमित यादव दुधनात. आपणास देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल. कमी वयात, कमी काळात, कमी वेळेत ज्यांनी जास्त प्रगती केले, अमित दुधनात आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 2 धावांची गरज आहे. अमित यादव दुधनाथ याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असेल. एक तेज तरार गोलंदाज म्हणून त्याने आपले छाप सोडलंय आणि नुकताच मोठ्या स्पर्धेमध्ये कोसमाई चषकात 2.5 लाखाच्या स्पर्धेमध्ये तो चमकदार कामगिरी करणारा खेळाडू ठरला होता. त्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा असतील. 4 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. 4 मध्ये पाहिजे 2. कोणता संघ करेल विजयाची नोंद? 4 मध्ये 2. जबरदस्त मॅच राहिलाय शेवटच्या क्षणापर्यंत. हा रंगतदार मॅच. हा बॉल फार इंटरेस्टिंग. ओ बॉल इंटरेस्टिंग काय, खालीच राहिलाय. ऑफ ब्रेक बॉल आतमध्ये वळालाय आणि इथे सबमरीन डिलेव्हरी. भावेश पाटील पॉप्स. विपुल आणि मितेश भोईर आहेत त्या ठिकाणी. बघू शकतात मितेशला कसं बीट केलं. स्लो बर्बान थोडासा खाली राहणारा बॉल. गुडलेन स्पॉट मध्ये चेंडू टाकला होता आणि बरोबर खाली राहताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. 3 बॉल 2ची आवश्यकता. 3 मध्ये पाहिजे 2. काय चांगला मॅच बनतोय. मॅच बनवलाय, मॅच घडवलाय. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. ऑफ स्टंपच्या आता बाहेर निघणारा बॉल होता, त्याला छेडलं गेलं. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने केली चूक आणि फलंदाजांनी बघता बघता भागवली या 2 धाब्यांची संघाची भूक. मॅचला जिंकलंय. कॉंग्रॅच्युलेशन विहाना सुपर किंग.